नमस्कार मैत्रिणींनो, आज ना बघा मला 3 वेगवेगळ्या मापाचे ना ब्लाऊज कटिंग करायचे होते बघा. एक ब्लाऊज होते तर 3 ब्लाऊज होते आणि एका मापाचे 4 ब्लाऊज होते, परंतु मला 2च सध्या तरी कटिंग करणार होते मी आणि 2 म्हटलं 2 शिवून झाले की नंतर 2 कटिंग करते. आणि एक होता ती असाच एक वेगळ्या मापाचा होता आणि एक वेगळ्या मापाचा, असे बरेचसे मला ब्लाऊज कटिंग करायचे होते. तर म्हटलं आज ना कटिंगच पूर्ण आज कटिंग करूनच घ्यावी. म्हटलं आज एकदा कटिंगला बसले ना तर सर्वच मापाचे ब्लाऊज म्हटलं कटिंग करून टाकावेत. कारण काय होतं ना, एकदा कटिंगला बसलं की सर्वच ब्लाऊज जर कटिंग करून घेतले की आपल्याला शिवायला बसल्यावर पण सोपं जातं आणि सारखं कटिंगला बसण्याची गरज लागत नाही. तर मी म्हणलं आज ना सगळे ब्लाऊज जेवढे आहेत का आलेले तेवढे मापाचे तेवढे पूर्ण ब्लाऊज मी आज कटिंग करून घेणार होते. तर ज्यावेळेस बघा फोर ब्लाऊज असतो किंवा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज असतो, बोटनेकचे जे ब्लाऊज असतात ना, तर त्या ब्लाऊजचं मी काय करते डायरेक्ट कापडावरच त्याचं कटिंग करत असते मार्किंग करून. फक्त कटोरी ब्लाऊजला मी पेपर पॅटर्न काढते, कारण कटोरी वगैरे वाढवायची असते. तर कधी कधी काढून ठेवत असते आणि जर बघा नेहमीचे जे गिराईक असते का तर त्यांचे पेपर पॅटर्न ऑलरेडी माझ्याकडे असतात. ते 2-3 ब्लाऊजचे ना माझ्याकडे ऑलरेडी पेपर पॅटर्न होते. ह्याच मापाचा नव्हता आणि फोरटक्सचा ब्लाऊज होता तो. तर त्यामुळे ना मी डायरेक्ट याला अस्तरवरती मार्किंग करून व्यवस्थित, म्हणजे अस्तरवरतीच ह्याला डायरेक्ट जसं माप आहे तशा पद्धतीने टाकून व्यवस्थित ॲडजस्ट करून मी याला कटिंग करून घेतलं होतं. कारण हा 36 साईजचा फोरटक्स ब्लाऊज होता बघा. तर ना तुम्हाला जास्त व्हाईट, मला वाटतं येलो कलर असल्यामुळे आणि चॉक जो आहे तर तो व्हाईट कलरचा असल्यामुळे ना तो व्यवस्थित तुम्हाला मार्किंग याच्यावरली दिसत नाही. परंतु मी कटिंगचे व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत याआधीसुद्धा, तर ते कटिंगचे व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. तर बघा मी मापानुसार ना कटिंग करत होते. माप आधी ऑलरेडी मी काय करत असते, जुन्या ब्लाऊजचे माप जे आलेलं असतं का तर ते वहीमध्ये एका लिहून घेत असते आणि त्यानंतर त्या त्या मापानुसार बाकीची व्यवस्थित कटिंग करत असते. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, तो ब्लाऊज जरी आपण नाही ठेवून घेतला ना तरीसुद्धा चालतं वहीमध्ये माप लिहून घेतलं तर. त्यामुळं मी मापाची वही ना जवळच ठेवत असते कटिंग करत असताना. आणि ना कटिंगला बघा मी 2-3 प्रकारच्या स्केल वापरलेल्या आहेत. एक जी गोल आकार देण्यासाठी आणि बाहीलासुद्धा एक स्केल वापरणार आहे मी, म्हणजे बाहीला आकार देण्यासाठी. आणि जी आहे ती एक सरळमध्ये स्ट्रेटमध्ये एक स्केल वापरली जाते, ती एक आपण वापरतो. काय होतं माहिती का, ह्या स्केलमुळे ना म्हणजे आकार खूप सुंदर येतात बरं का. आणि कटिंगमध्ये जरी आपल्याला आकार वगैरे व्यवस्थित देता येत नसतील ना तर ही स्केल जर वापरली ना तर त्यामुळे आकार खूप छान येतो आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. बाहीला आर्मोलचा आकार देण्यासाठी ना तर मी ती स्केल नक्की वापरत असते. गोल आकाराला जरी नाही ना कधी कधी वापरली, कारण काय होतं दोन्ही साईडचं सेंटर काढलं आणि मध्यातून जर पॉईंट दिला तर गोल आकार आपल्याला आकार अशा पद्धतीनं सुद्धा देता येतो. परंतु ना बाहीचा जो आकार आहे तर तो व्यवस्थितच दिसला पाहिजे आणि त्या स्केलमुळे ना तो बाहीचा आकार खूप सुंदर येतो. तर बघा मी आधी बॅक पार्ट कटिंग केलेला आहे आणि बॅक पार्ट फ्रंट पार्टवरती ठेवून फ्रंटची मार्किंग करून घेते मी. फ्रंटची मार्किंग करत असताना ना पुढच्या भागामध्ये मी अर्धा इंच उंचीमध्ये वाढवत असते आणि जशा पद्धतीनं मार्किंग करतो का फोरटक्स मार्किंग केल्याच्या नंतर जेवढं एक्स्ट्रा वाढलं जातं का माप तर त्यानुसार पुढे अजून मार्जिन वाढवत असते. तर बघा तशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते, जसं आहे तशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. तर बघा कटिंग करत असताना ना कधीही सर्व साहित्य जवळ घेऊन बसलं ना सारखं उठायची गरज लागत नाही आणि एकदा कटिंगला बसलं की कटिंगसुद्धा आपली फास्टमध्ये होऊन जाते. कारण आता हेच माप मी आता ह्यावरती मी पूर्ण मार्क करून घेणार आहे आणि ह्याच अस्तर ठेवून दुसरा अजून एक ब्लाऊज पीस मी कट करणार आहे. म्हणजे एक सोबत दोन्ही ब्लाऊज आपले कटिंग होतात. दोन्ही एकावरती एक ठेवून जरी मार्किंग केलं असतं का तरीसुद्धा चाललं असतं, पण ज्यावेळेस मार्किंग करायचं असतं तर त्यावेळेस चॉकने वगैरे कपडा कमी जास्त ओढला जातो. त्यामुळे जर पेपर पॅटर्न असता आणि जर ठेवायचं असतं तर मी अस्तर एकावरती एक 2 अस्तर ठेवले असते आणि त्यावरती पेपर पॅटर्न ठेवला असता आणि मग मार्किंग करून डायरेक्ट एक सोबत 2 अस्तर कटिंग करून घेतले असते. परंतु इथं मला मार्किंग करायची होती त्यामुळे मी आधी एकच ब्लाऊजवरती मार्किंग करून घेतली, म्हणजे एकाच अस्तरच्या कपड्यावरती. आणि नंतर ह्या अस्तरचा आणि मेन फॅब्रिक कटिंग केला की मग दुसरा ब्लाऊजवरती ह्याच मापानुसार दुसऱ्या ब्लाऊजची कटिंग करणार आहे मी.
खूप दिवस झाले बरं का. आता मी एवढे जास्त ब्लाऊज कटिंग केले नव्हते. एक एक दोन 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 करायचे कटिंग, जसे लागत आहेत तशा पद्धतीने करून घ्यायचे. पण आता मला खूप जास्त ब्लाऊज शिवायचे होते. ते यातील काही तर 4-5 ब्लाऊज तर पेंडिंग होते खूप दिवसाचे. आज देते उद्या देते असे करून राहिलेच होते. तर मग म्हटलं चला, म्हटलं आता कटिंगला बसले ना, तर म्हणलं एक दिवसामध्ये आपण सर्व ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे पूर्ण दिवसभरामध्ये. कारण दिवसभरामध्ये नुसतं कटिंगच करत नसते, घरातील कामे पण म्हणजे करायची असतात ना, तर त्यानुसार ॲडजस्ट करून म्हटलं आज दिवसभर कटिंग करून घ्यायचं. आणि मग 2-3 दिवस जरी ब्लाऊज शिवले ना, 2-2 रोज 2-2 3-3 जरी ब्लाऊज शिवले तरी 2-3 दिवसामध्ये आपले ब्लाऊज शिवून होतील. तशा पद्धतीने मी आज बसले होते बघा. म्हटलं आज एकही ब्लाऊज ठेवायचा नाही कटिंगचा, सर्व ब्लाऊज कटिंग करायचे आणि नंतर 2-3 दिवस शिवायचे. तर बघा, अशा ही जी मी तुम्हाला स्केल म्हणत होते का, तर ही अशा पद्धतीची स्केल असते. ही आर्मोलला आकार खूप छान येतो बरं का बाहीच्या या स्केलचा यूज केल्यामुळे. आणि ते माप, वहीवरचे माप लिहून, जसे मी लिहून ठेवलेले आहेत का माप, तशा पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतली. आणि यानंतर बघा, मेन फॅब्रिक असं डबल फोल्डेड ठेवलेलं आहे, बरोबर बाजूनेच ठेवत असते मी. आणि त्यावरती हे असे अस्तरचे पार्ट ठेवून कटिंग करत असते. बघा, ही फ्रंट पार्ट आहे, फोर्टक्सची पार्ट आहेत हे, त्यामुळे अशा पद्धतीने मी ठेवून घेते. आणि योकपट्टीला ना कधीच मार्जिन वाढवायचं नाही. योकपट्टीला कुठल्याच बाजूने मार्जिन वाढवायचं नसतं. म्हणजे जशी आहे तशा पद्धतीनेच कटिंग करायची. कारण काय करतो आपण अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो का, तर ते फक्त योकपट्टीमध्ये घ्यायचं नाही. तर ना मी कटिंग केल्याच्या नंतर याचे अस्तरचे जे पार्ट आहेत का, तर ते बाजूला घेतले आणि लगेचच दुसरा ब्लाऊज एक त्यावरती ठेवून ना कटिंग करायला घेतलं बघा. कारण मी तुम्हाला म्हटलेच होते, एक कटिंग केलं आणि दुसरं हेच अस्तरचा कपडा ठेवून मी दुसरा अजून एक ब्लाऊज कटिंग करणार आहे. कारण एकाच मापाचे हे दोन्ही ब्लाऊज आहेत, तर त्यामुळे व्यवस्थित मी मार्किंग करून घेतलं. जसं आहे तशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. तर बघा, हा ब्लॅक अस्तर असल्यामुळे आणि यावरती व्हाईट कलरचा चॉक असल्यामुळे यावरती तुम्हाला स्पष्ट दिसत असेल मी मार्किंग केलेलं. परंतु ना, हे येलो कलरचं जे होतं तर त्यावरती मार्किंग व्यवस्थित दिसत नव्हते. तर बघा, मार्किंग करून घेतलं आणि यानंतर ज्यामधून जो पार्ट मी काढला होता का, तर तशाच पद्धतीने त्यामध्येच ठेवून घेतला. आणि यानंतर हे जे अस्तर आहे तर ते हे कटिंग करून घेते व्यवस्थित सर्व बाजूंनी. जसं मार्किंग केलेलं आहे का, तर तशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून ना याचं कटिंग करायचं असतं. जेणेकरून ना कपडा हा व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूंनी पुरला जातो. कटिंग करताना थोडंफार ॲडजस्ट करावंच लागतं, तरच आपल्याला कपडा व्यवस्थित पुरतो. तर बघा, व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलं. असेच बघा, अशाच पद्धतीने हे दोन्ही ब्लाऊज कटिंग केले आणि बाकीचे ब्लाऊजसुद्धा असेच मी कटिंग करून घेणार आहे. कारण दुसरे जे 3 ब्लाऊज आहेत त्याचे पेपर पॅटर्न ऑलरेडी आहेत माझ्याकडे. ते फक्त मार्क करून ना एकावरती एक ठेवून फक्त कटिंग करून घ्यायचे आहेत. आणि दुसरे जे आहेत तर त्याचेसुद्धा असं सेम असंच मला मापं काढून कटिंग करायची आहे. व्यवस्थित मापं काढून कटिंग केल्याच्या नंतर ना, आता सध्या मी हे 2 कटिंग केले आणि बाकीचे जे राहिलेले आहेत का, ऑलरेडी आता 6 वाजलेले आहेत बघा. तर बाकीचे मी संध्याकाळी कटिंग करून ठेवणार होते. आणि व्यवस्थित बघा, पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर ना, दुसरे काय एकावरती एक पेपर पॅटर्न ठेवून फक्त कटिंग करायचे होते. तर ते मी रात्री कटिंग करून घेतले आणि असं कटिंग करता करता मला रात्र झाली. आणि बघा, व्यवस्थित असे वेगवेगळे पार्ट जे आहेत का, तर ते कुठला ब्लाऊज कोणता आहे हे फक्त लक्षात घेऊन व्यवस्थित मी जो ब्लाऊज ज्या कस्टमरचा आहे त्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून देते. कारण काय होतं, खूप जास्त ब्लाऊज असल्यावर सुद्धा कधी कधी कन्फ्युजन होतं. तर चला, आजचा कटिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चलो, बाय, टेक केअर, धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.